या बरं आहे दाखो आमना तिकडे ना ते बिचारा बलता बोया लोके त्या फाशी पारदी लोके इथला बोया राहतस ना. ते आपला गुरुजी होतात ना कृष्ण माऊली त्यासले सुद्धा कार्य गुरुजी हे आमना घर चालले गुरुजी म्हणजे त्यास ना मनमा भाव खूप चांगला पण भाषाच तशी त्यासने मला तारीख दिनी बाबा बगीर बाबा का रे ए महाराज म्हणत काय ए तू आमना गावली रे कीर्तनले ते साला आमना गावा मीटिंग बसणे बट्या बाया सांगरा ना त्या भुऱ्याला बोलावर त्या मायना साला ते नाचत बी मस्त सांगत बी मस्त साला त्याला बोलायला पण मला सवयी झाली ते ऐकानी इतका भारी सांगेन तो त्यासले नाव माहित नाही ना पहिलं कीर्तन होई झालं तर दुसरं कीर्तना टाइमली मीटिंग बसच त्यास ना गावमान मग त्या ठरवतो कोणले बोलावा ना मग त्यासनी मीटिंग बसणी बट्या बायासनी सांग होई जाण त्याच महाराजले बोलावा दोंडायचा ना तो महाराज आता त्याला नाव सुधरे नाही मला सांगतो ए महाराज ये रे तू ए महाराज चाल रे त्यान मायना साल्या बठ्या बाया संग्रहात तुला नाव त्या बाया सांगणार त्या भुऱ्याले बोलावा रे त्यान मायना साला ते नाचत बी मस्त सांगत बी मस्त झाला ते म्हणतो ओ भाऊ तारीख नको देऊ पण इथला गोमाल नको रे काका ती पद्धत राहते जनतेने नाही का बोलायने हो जनतेने पद्धत राहते झालेले नाही ते बराच लोक गाडी निघताच मग वरात करतो ओ भाऊ निघ रे आप्पा त्याच्या भाषेचा स्वाभिमान ठेवला पाहिजे. जर युपीतला माणूस बिहार मधला माणूस तो जर साड्या विकायला दुसरा देश म्हणा दुसऱ्या देशातला माणूस जर साड्या विकायला येतो तो आका पोका म्हणस पोका 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 तरी आपण त्याला सांगतो हा छाव का बा छाव म्हणजे काही सुधरत नाही तरी आपण त्यान भाषा बोलतोस तो तर त्यान भाषा आता इकडे कोणते वाटे तुम्हाला ऐकायला आवडच बी असं मला वाटस कारण मला बरंच बरोबर आहे ना बहिणी सोन हा अरे वा मन सोन चिडा अरे वा काय वातावरण शिवू तुम्ही किरोज न ते राहणार यांना किरोज नंबर लागे रे जगाचा मालक प्रभू रामचंद्र तुम्हाला भेटायला आला पाहिजे आले ना प्रभू मग तुमच्या डोळ्यात अश्रू काहून येता तेव्हा शबरी माता सांगत होती सच्ची बताऊ लखन जर भगवंत माझ्या दारात आला अरे आपल्या हिंदू धर्माची प्रथा आहे परंपरा साधू संत दारात आल्याच्या नंतर त्यांची पूजा झाली पाहिजे त्यांचं पद्यपूजन झालं पाहिजे मला पाय धुवायची इच्छा आहे पण काय करू लहानपणी मायबापांचा त्याग केला आणि देवाचं पाय धुण्यासाठी माझ्याकडे पात्र नाही रे देवाचं पाय धुण्यासाठी माझ्याकडे पात्र नाही या म्हणून शबरी माय रडत होती बरं देवना पाय धुवायला म्हणा आपण बांड नाही म्हणे मनीषी शबरी माता रड राहती लखनजीनं विचारलं आई जगाचा मालक तुझ्या दारात आहे तुझ्या कुटियाच्या समोर आहे तरी तुझ्या डोळ्यात असतो की एवढ्यासाठी की देवाचं पाय धुवायचे आणि देवाचं पाय धुण्यासाठी तुझ्याकडे पात्र नाही तेवढ्यासाठी रडते आई ऐक ना देवाचं पाय धुण्यासाठी तुझ्याकडे पात्र नाही पण तुझी पात्रता एवढी की जगाचा मालक तुझ्या कुटियाच्या समोर आहे ही भक्ती आहे महाराज जगाचा मालक तुझ्या कुटियाच्या समोर आहे. आणि जेव्हा भगवंत आल्याच्या नंतर शबरी मातानं चाकून ठेवलेले बोरं प्रभूंना खाऊ घातले प्रभूला खाऊ घातले देव काय राहता उष्टा बोरे या लाईट आता वय झालेत मला तर लोकांना तोंडी दिगी राहणार नाही हा शेका काही सुविधा आता एखादा फिरावा ना मला आडाहात करणं पडणार ना कारण तुम्हाला भाव माल काढायला पाहिजे जवळून तुम्ही मला दिखतात नाही तवलगून काही टाया बसवतो मला असं वाट राही ना तुम्ही आशी राहणार का रडी राहणार काही सुधरी राहणार नाही माले आणि मला तुम्हाला चेहरा एका शिवाय सुधरावत नाही माले कारण मला हसत खेळत लोक आवडतच काही होईन का सुविधा सरपंच साहेब गेले का करू राहिले का बरं हरी विठ्ठल 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 शबरी मातेनं बोरं दिल्याच्या नंतर प्रभू बोरं खातो ते उरलेले बाकीची बोरं लखनजीच्या हातात दिले लखनजी म्हणे भाऊ तू बी काय म्हणे या बोरे लखनजीकडे बोरं दिनात लखनजीने हात मालिनात लखनजीने मन मावून लखन म्हणे बापरे म्हणा भाऊ ते बोरे काय राहणार म्हणे आई बहीण ना उष्टा कोणा उष्टा बोरे काय राहता शबरी माताना लखनजीना आत्मदिनात लखनजीला अशा पश्चाताप हो या बोरे कस काय खाऊ म्हणे कारण लखनजी जरा स्ट्रिक्ट स्वभाव होतात त्यामुळे या बोरे कस काय खावानं आणि तव काय कोलगेट होतं नाही शबरी मायन दात गशी ठेवावतीन भाऊ हा नाना तरी ना प्रश्न उभा आहेत आई मायना किरून तोंड होईल काय नाही बहिणी तू टाकर टेल कस काय खावानं लखनजीनं विचार केला माझ्या जगाच्या मालकानं नाही केला विचार माझ्या जगाच्या मालकानं भक्ताची उष्टी बोरं खाल्ली ना तर जात बघितली ना तर बोरं उष्टी बघितली भाव बघितला आणि भाव बघितल्याच्या नंतर हा तयारी पाहिजे महाराज गाडी येऊन पहिले वर हात करते हो कितलं भारी प्रमाण लिहिरा ना त्या बरोबर प्रसंगनुसार माल सरकू सुद्धा दि राहणार नाही आडीनातले लाईट येईल मला त्याच्याने हा महाराज पाहिजे बरं आहे मटेरियल हो कितलं वेळेवर प्रमाण आहे तिन्ही प्रमाण एकदम प्रसंगानुसार झालेले आहेत नाही ते बराच लोक गाडी निघताच मग वर हात करतो ओ भाऊ निघ रे आप्पा आता कितला विवर्तन गाडी निघ रे ओ काका
गाडी येऊन पहिले वर हात करते हो. गोड प्रमाणात घेतले महाराज. माझा भगवंत भावाचा भुकेला आहे, तो तुमची जातपात बघत नाही. काही लोकांना जातीचा पुडका आहे, काही लोक इथला पुडका होता बाबा. तुम्ही आयराने समजस का? नाही काहीच कळलं नाही. तिन्ही जण असले नाही. हा ना अरे भगवान, प्रॉब्लेम होता म्हणजे मन म्हणेल बरं वायबर जाई मग आता. काहीच कळणार. तुम्हाला कळणार नाही म्हणल्यावर तुम्हाला अरे देवा. पण ठीक आहे, मला समजून घ्या. कारण असं आहे ना, मला इथं काना देशाचा पुत्र म्हणून ओळखतात आणि माझी इथं ओळखच अशी का मी खानदेशी आहे म्हणून. हा, आणि कसं आहे ना गुरुजी संधू बाबा, बात अशी आहे गोष्ट की प्रत्येक माणसानं ज्याच्या त्याच्या भाषेचा स्वाभिमान ठेवला पाहिजे. जर युपीतला माणूस, बिहारमधला माणूस तो जर साड्या विकायला, दुसरा देश म्हणा, दुसऱ्या देशातला माणूस जर साड्या विकायला येतो, तो आका पोका म्हणस पोका पोका पोका, तरी आपण त्याला सांगतो हा छाव का बा छाव, म्हणजे काहीच सुधरत नाही. तरी आपण त्यान भाषा बोलतोस. तो तर त्यान भाषा आता ही किराणा मग आपल्या आठ काल काय नुकसान शे मनीषीन माल बोलणं पडस. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हा, मला काना देशातला असल्याचा मला स्वाभिमान आहे म्हणून मी आपल्या परिसरात म्हणजे काना देशामध्ये कीर्तन करत असताना मी आयराणी बोलण्याचा प्रयत्न करतो. तुम्हालाही माहिती आहे आणि मन तोंडी वाटे तुम्हाला ऐकायला आवडच बी असं मला वाटस. कारण मला बरोबर आहे ना बहिणी सोन. हा अरे वा, मन सोन चिडा. अरे वा, काय वातावरण शिवू. तुम्ही किरण नव्हतं इथे राहणार या ना, किरण नंबर लागे रे या बरं आहे ताको. आमना तिकडे ना ते बिचारा बलता बोया लोके, त्या फाशे पारदी लोके इथला बोया राहतस ना. ते आपला गुरुजी होतात ना कृष्ण माऊली, त्यासले सुद्धा कार्य गुरुजी हे आमना घर चालले गुरुजी. म्हणजे त्यास ना मनमा भाव खूप चांगला, पण भाषाच तशी त्यासने. मला तारीख दिनी बाबा बगीर बाबा का रे ए महाराज म्हणतो काय, ए तू आमना गावली रे कीर्तनले. ते साला आमना गावा मीटिंग बसणे बट्या बाया सांगरा ना, त्या भुऱ्याला बोलावर त्यान मायना साला ते नाचत बी मस्त सांगत बी मस्त साला त्याला बोलायला. पण मला सवय जायला ते ऐकानी इतका भारी सांगेन तो. त्यासले नाव माहित नाही ना. पहिलं कीर्तन होई झालं, तर दुसऱ्या कीर्तना टाइमली मीटिंग बसच त्यास ना गावमान. मग त्या ठरवतो कोणले बोलावा ना. मग त्यासनी मीटिंग बसणी बट्या बायासनी सांग होई जाण त्याच महाराजले बोलावा, दोंडायचा ना तो महाराज. आता त्याला नाव सुधरे नाही. मला सांगतो ए महाराज ये रे तू, ए महाराज चाल रे. त्यान मायना साल्या बठ्या बाया संग्रहात तुला नाव त्या बाया सांगणार त्या भुऱ्याले बोलावा रे. त्यान मायना साला ते नाचत बी मस्त सांगत बी मस्त साला ते. म्हणतो ओ भाऊ तारीख नको देऊ, पण इथला गोमाल नको रे काका. ती पद्धत राहते जनतेने नाही का बोलाने. हो, जनतेने पद्धत राहते. हो, आणि मला ती आवडस. मी कानादेश नाही म्हणीन. आणि तुमच्या आई बी सांगच बरं, जर बाबांच्याकडे कार्यक्रमाला गेलो तर त्यांची भाषा सुद्धा परफेक्ट आली पाहिजे. हा, नुसतं आठे जर दुकान मांड, मग फक्त इथली जागा मग धंदा होईल. तुम्ही जर बंद करते ना ते म्हणून दुकानं बंद पड जाईल. मनीषीन भाषाच ना इथला परफेक्ट अनुभव ठेवस ना. मी विदर्भात गेलो तरी विदर्भाची मराठी आली पाहिजे, मराठवाड्यात गेलो तर मराठवाड्यातली मराठी आली पाहिजे, ना आपल्याकडनं उभाटी नाकला ना बी यावायला पाहिजे. हा, तुम्ही म्हणशाल महाराज आपल्याकडे आदिवासी ती ताबी येईल मला, तुम्ही नित्य सांगा ना कोणती भाषा बोला आणि गमड. असं काही नाही, मी बटट दरी ठेल. फक्त भाषा ही परफेक्ट असली पाहिजे. कोणची का बोलत नाही, पण परफेक्ट असं मिक्स नाही व्हायला पाहिजे. हो, आणि जर कधी परफेक्ट भाषा उनी ना ते माणूसनी फसगत होत नाही मयूर बाबा. कारण मी अजून माझं ऑर्मा कुदेल नाही बरं, अजून आडमुलान टाक राहिनो. भाषा परफेक्ट यायला पाहिजे. नेमकं काय जाय माहिती आहे का, मी सातवीले होतो. सातवीले असताना मला मित्र होता, वर्गमित्र. 5वा 6वा पिरियड चालू होता जॉग्राफीचा पिरियड चालू होता. त्याला बहिर्देशाला जायचं होतं. पोटात दुखायला लागलं. आता सर शिकवत होते, पॅरेग्राफमध्ये होते सर. म्हटलं सुरुवातीचा पहिला पॅरेग्राफ शिकवत होते सर. तोपर्यंत या भाऊ ना पोटमा कडनिंग न्यावं म्हणे सर. आता त्याला असं वाटे मला जाणं ते शे, पण याला काय म्हणतस बा भाषाना परिणाम सांगच बरं. आता खेडागावमा परफेक्ट मराठी बी ये नाही पहिले, जेमतेम गुरुजी सुद्धा आयराणी मा बोलत पहिले, त्यामुळे मराठी इथली ये नाही ना. मग त्याला असं वाटे बो म्हातारा लोकेसना शब्द होता, परसाकडले झाडा बसाले. त्याने ते पक्का ऐकलं होतं. त्याला असं वाटणं बाबा लोके म्हणतस म्हणजे आईच बरोबर आहे भो. मग उठ ना तू म्हणे सर. म्हणे काय रे, झाडाला जायचे. बाड्या खाले बट अख्खा आयुष्य पडेल, आयुष्यभर जाण नाही खालबट म्हणे. बाड्या बट ठीक आहे, आपण 5 मिनिटं मग काही निघणे. म्हणे सर झाडाला जायचे. बाड्या बस रे, आयुष्यभर झाडायचं जे रे, आता शिकून घे. बाड्या कोबट ना, बाड्यान जोर मग काही निघणे. म्हणे सर झाडाला जायचे म्हणे. बडव्या खाली बाईस, अरे शिकून घे, ही वय गेल्याच्या नंतर शिकायला भेटणार नाही, शिकून घे म्हणला. 5 मिनिटानंतर पोरे म्हणे सर वाजगंधा यायला लागेल म्हणे. का रे काय झालं म्हणे, बाड्याने पराक्रम कर टाका म्हणे. सर म्हणे तुला अक्कल आहे का रे, 7वीचा विद्यार्थी, तुला बोलता येई ना, सांगायला पाहिजे ना तुला काय त्रास होतो. म्हणे मी तर कवे ना सांग राहिनो झाडाला जायचंय. हो आप्पा त्याला झाडाला नाही रे, त्याला संडासले म्हणतो रे काका.
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. भाषा परफेक्ट आली पाहिजे एवढंच मला म्हणायचं होतं. ऐका, भाव माझा भगवंत पाहतो. जातीपातीला अजिबात व्हॅल्यू नाही या. काही काही लोकांना जातीपातीचा पुडका होता नामदेव बाबा, ती लोकांची जिरवली देवानं. काही काही लोक सांगत मालकान त्यान घरनं पाणी चालत नाही, मी त्यान घरनं खात नाही, असं म्हणणारच नाही. अशी जिराय पोऱ्या 35 वरीस नाव घ्या लगीन जो नाही कताईन भेटणे तताईन करलंय ना. मग आता लोक सांगतात का बाप्पा तुमले त्याच ना घरनं पाणी चाले नाही, आई बहीण त्या रांधेरून देणार बुत काय बात काय का वाढेन तुमले. जिरवली का नाही. देवाच्या विरोधात जायचं नाही. हो, माझ्या देवाच्या नियमात राहील याच्यानंतर बरं. नाहीतर मग हो, नाहीतर मग पश्चाताप शिवाय पर्याय नाही. शबरी आई भिल्ल समाजाची होती, पण तिचा इतिहास जर बघितला ना, लहानपणी बकरांची दावण बांधलेली शबरी आईचं लग्न ठरलेलं. बापाला विचारलं, बाबा एवढे बकरे काऊन बांधून ठेवले? म्हणले, बेटा तो लग्न करायचंय ना, तुला लग्नाची पंगत द्यायची म्हणून. जर एवढे जनावर मरत असतील मग लग्नच नाही करायचं म्हणते शबरी आई. जर एवढे जनावर मरत असतील मग लग्नच नाही करायचं म्हणते. हो, लग्न करणंच नाही म्हणे, जनावरे जर मरतच होते ते म्हणजे ऐकूनले समजणं बहिणी सोन. जनावरे मरायला नाही पाहिजे भाऊ, मटन मासा खाऊ नाही, कोणले समजणं. बोला ना माया सोन. शबरी माताले वा. शबरी माता कोण होती? जात नाही. मला जात नाही सांगणे, मला फक्त तुमले परिचय कर देणार आहे. मी जातीपातीला अजिबात महत्व देत नाही. सुरुवातीला चौथ्यांदा बोलतोय. हां, शबरी माता कोण जातनी होती? भिल्ल समाजाची. म्हणजे जातनी भिल्लीले समजणं मटन मासा खाऊ नाही. आणि तुम्ही स्वतःला चांगली जात ना म्हणी येणारा सांगतो मालकाने ठेसा मा काळ्या टाकासो ठेसाचं वाद देत नाही. मारी टाकसू येऊ एक बुकामा मुका का टाकसू ठेसा मा काळ्या टाकासो ठेसाचं वाद देत नाही. तुले फाशीली मर जाणार हो आप्पा. विठ्ठल विठ्ठल. शबरी मातेचं पूर्वचरित्र जर बघितलं तर ते एक राजाची राणी होती. पण राजाची राणी असताना एका ठिकाणी कुंभमेळा लागला. कुंभमेळ्यामध्ये जायचा, साधू संतांचं दर्शन घ्यायचंय. पतीला सांगितलं मला कुंभमेळ्यामध्ये जायचं, साधू संतांचं दर्शन घ्यायचं. पतीने सांगितलं तू काय साधारण बाई आहे का? अगं तुला जर जायचं असेल तर तुला अगोदर ढोल नगारे वाजवतील, अगोदर आहे ना लोकांना सूचना दिली जाईल की राजाची राणी निघते म्हणून. हो, आणि त्या प्रसंगाला एवढा घोंगट घ्यावा लागत होता. हो, राजाची राणी आहे, सहज तुझा चेहरा कोणाला दिसायला नाही पाहिजे म्हणून एवढा घोंगट, एवढा मोठा घोंगट होता. अजिबात कोणाला चेहरा दिसायला नाही पाहिजे. हो, आता एवढा घोंगट. साधू संतांचं दर्शन झालं नाही, फिरून आली भगवंताच्याकडे रडत बसली. देवा, जर राजाची राणी बनून जर साधू संतांचं दर्शन होत नसेल तर मला असला जन्म नाही, असले श्रीमंती नको, गरीबाच्या परिवारात जन्माला घाल, पण भगवंताचा आणि साधू संतांची सेवा माझ्याकडनं झाली पाहिजे या हेतून शबरी माता भिल्ल समाजात जन्माला आली. हो, अजून सांगतो भिल्ल समाज लोकेश पण काही काही गोष्टी शिकासारख्या राहतीस. तरुण भाऊसले सांगस उजी भाव खावाना सोड देवाना. ते भिल्ल समाजाचे पोरं कितला का दांगडो वेल राहणार, त्यासना भाऊ बंद किंवा गावमा कितला का भांडणी वेल राहत ना. जर कोणा लगीन जमना आदिवासीच मा असं देखील का? आदिवासी ना एखादा पोऱ्या ऋषी उभा आहे बघतो नाचाली नाही राहिना असं देखील का? अजिबात नाही. बँड वाजवायला चालून बँड जाऊ द्या दपडा काटो का नाही अडंकीस ना अडंकीस ना तरी बी नाचान सुरू होईल असं. लगेच नाचानं सुरू त्यासनं. अजिबात हात धरी वडान गरज नाही. बरोबर आहे का नाही? हात धरी वडानी गरज नाही. आपला असले चला ना तात्या, चला ना तात्या पुढे येस, मला नाचता येत नाही, तू शिलक रे. हो, जागा नको वाटकाव नि गाडीन ना गंधा मारतून गंधाने. कितला येडा पण आहे. बाकी ना इथलं ताटा मारतस ना पंगत चालस आणि असा खुर्चीस ना आजूबाजू फिरत सासऱ्यास का भाऊसाहेब तुम्ही जेवणात नाही. माल कोणी विचारत नाही. तू नका फुटीन पाटा बांधा घ्या चेन रे. लोक काय रे ना तू काय रे बोक्या बोक्या वातडा वय जाशीर तू रे. कितला येडा पण असे. हो, नाही तर आदिवासी लोकांना काय मानपान नाही, काय घेणं देणं नाही. महाराज कधी पण रातभर नाचतच त्या. सकाळी माझं कधी पंगत चालू आहे ना तरी मित्र सांगता बावड्या चालणार रे. ओ बावड्या चाल रे पंगत चालू होई घेणं रे. तो उलट नको बो राहू दे, रात नातं केलं झोपू दे भो. शेका काही हा बाबा काही मनमा काय घेणं देणं नाही. आको सांगस एखादा नवर देवनी माय आदिवासीस ना लग्नेस मा रुसताना केले का बहिणी सोन तुम्ही? अजिबात नाही. रुसावतच नाही. नाही ते आपल्या बहिणी एक लगीन मागो मी एक ताई आहे ना, लगीन मा जायला एक ताई जेवता जेवता उठीच नाही कोपरा उभी होती. नवरीन माय नवरीन मावशी नवरीन काकू बड्या बाहेर रावण्याकडे ताई खायल्या ना, ताई जिल्या ना, माल नाही खाणं माल नाही खाणं म्हणतं. मी कीर्तन कार्य बो बडा खानदेश वय केला ना आपले चाल म्हणतं. मला शब्द ना मान केली म्हणतं. ताई बड्या बाहेर रावण्या करे ना खायल्या ना म्हणतं. नाही म्हणे महाराज माल नाही खाणं म्हणतं. आई बहीण काय टेकीन मर जाई रे. नाही म्हणे महाराज माल नाही खाणं म्हणतं. काय वय न म्हणे महाराज मी नवर देऊन मायशी म्हणतं. आहे काय म्हणे महाराज मी नवर देऊन मायशी म्हणतं. वय न काय म्हणे मला खूप रन वाटीला का म्हणे. तिनं अंगवर सोनं 8-10 तोया सोनं होतं. 10-12 हजारने साडी नेशेल होती आणि 5 रुपयान खूप रन वाटीन करता दांगडो घाल दे ना बानट सुरूत नी. कितला येडापणा आहे. चांगलं योग आहे ना तडे कसा सत्यानाश करू. हो, पण आपला लोकच ना येडापणा. आको सांगस मला म्हणतो तुम्ही ऐकतच जे शेवटलं म्हटलं ते जाते सांग राहीन मी तुमले. आपला आहेत ना लगीन माफी गाणं म्हणतील ना तुम्हाला गाणं त्या जात ना बिल्ला लोके राहतच. पण असा वजन मारता ना त्या नैवेद्य देवाला जाताना देवना तटे सुद्धा देवना गाणं म्हणतस. देवना गाणं. हो, हे उठर उठर हनुमान तुला माणसं लगीन निगरणा निवतान तुला देनास. हा,
त्या आदिवासी बाया गाणं म्हणते आणि आपल्या बाया कोणी टाकी अंगण शिलगाई दिसू ती काढणार राखेल टाकी शिलगाई दिसू यंदा राहू देवा ना ती काढली काय काही झालं कोणी टाकी अंगण मा खाट बहानट सोबत नाही माझा भगवंत शबरीची उष्टी वर खातो महाराज हो भाव बघितला जात नाही बघितली हा अजून चला पुढे तुकोबारांना कदाचित प्रश्न होता तसा तुमच्याही मनात माझ्याबद्दल प्रश्न असेल महाराज जर तुम्ही अभंग घेताय भगवंताची स्तुती करताय अशा देवाला शरण जायला सांगताय की त्या भगवंतानं लाज ठेवली नाही पाहिजे भक्ताच्यासाठी मग काहो एका प्रमाणावर थोडी थांबायला चालणार आहे अजून दुसरं प्रमाण भरपूर प्रमाण सांगता येतील जसं फॉर एक्झाम्पल महार समाजामध्ये एक संत जन्माला आले त्यांचं नाव होतं महार समाजामध्ये एक संत जन्माला आले त्यांचं नाव होतं चोखामेळा चोखामेळ्याच्या जीवनामधलं चरित्र सांगतो महाराज चोखामेळ्यांना दिंडीत जायचंय वारीला जायचंय आणि त्यांच्या पत्नीचे दिवस भरते येतं बाईले दिवस आहेत बाळणपणी वेळ जवळ आहे बायकोला सांग राहणार चोखामेळा म्हणे मला वारीला जाणं म्हणे बायको म्हणे वारीला जाय राहणार म्हणे हा म्हणे म्हणा बाळणपणी वेळ जवळ यायचे म्हणे बाळणपणाची वेळ जवळ आलेली तुम्ही जाताय कुणीतरी असलं पाहिजे जवळ बाईने सांगितलं तुम्ही जाताय नक्की जा पण रस्त्यावर तुमच्या बहिणीचं गाव लागतं ना तुमच्या बहिणीला तरी मनकडे दार दिजात म्हणे हा दिवस भरतायत बहिणी स्वान तरी सुद्धा नवराला सांग राहिनी वारीला जा म्हणे रस्त्यावर तुम्ही बहिणीला दाट दिजात म्हणे आता तुम्हाला जरा प्रसंग राहतात तुम्ही काय सांगतात वारीला जा असं सांगतात तुम्ही वारीनं जाऊ द्या बाकीने बाया कीर्तनमा जाणारा नवरा सुद्धा फिरा घरचील का देव काय दला नाही घ्या तर कल्लीला कुत्रा वळलाय जातील कीर्तनले सुद्धा येऊ देत नाही म्हणतो बाकीने बाया तेवढं बरं आहे चंदनपुरीने बाया चांगल्या आहेत बिचाऱ्या कारण मी जे बी सांगस ना पटत होता ना सांगस आठवण काहीच सांगत नाही सुखामेळ्याच्या बायकोला दिवस भरता येतं तरी सुद्धा पत्नीनं सांगितलं तुम्हाला जायचं जरूर जा पण ऐका ना तुमच्या बहिणीला तरी माझ्याकडे पाठवा मी एकटी कशी राहू शकते महाराज नामचिंतनामध्ये भक्त एवढा धुंद झाला एवढा नामचिंतनात मग्न झाले चोखामेळा बहिणीला सांगायचं विसरले बहिणीला सांगणं विसरले आता विटेवरच्या मालकाला असं वाटलं जर माझा भक्त माझ्या नामचिंतनात एवढा मग्न होत असेल मग मी काय कामाचा विटेवरनं उडी मारली माझ्या जगाच्या मालकानं आणि चोखोबाच्या गाव जवळ उघडादार हक्क मारी महाराज गावाच्या बाहेर आलेले माझ्या जगाचे मालक आणि आल्याच्या नंतर मनाशी संवाद साधतायत जर मला चोखोबाची बहीण बनायचं असेल तर मला अगोदर साडी परिधान करावी लागणार आहे चोखोबाची बहीण बनायचं असेल तर मला नऊवार साडी नेसावी लागन कोण सांग राय नाही कोण स्वतः देव पंढरपूरना मालक सांग राय ना जर चोखोबानी बहीण बहीण जाण्यात मला साडी नेसणी पडीन म्हणे नऊवार साडी परिधान केली अजून स्वतःशी संवाद जर मी बहीण बनून जातोय स्त्री रूपात जर जायचं असेल नऊवार साडी नेसावी लागेल नुसतं साडी नेसून चालणार नाही तर साडी नेसून डोक्यावर पदर घ्यावा लागेल माझा जगाचा मालक डोक्यावर पदर घेतो बरं का बहिणी सोन ओ ताई सोन ओ सोनचिडी सोन पदर म्हणतो हा देवनी सुद्धा पदर लिहिल शे हो अजून सांगू का आपली संस्कृतीच आहे हिंदू धर्माची डोक्यावर पदर आलेल्या अतिथीचा आदर सासू सासऱ्यांची कदर आणि पतीच्या सेवेला हजर तिलाच म्हणावं इंडियन मदर ही आपली संस्कृती आहे डोक्यावर पदर घेतलाच पाहिजे बरोबर एक बहिणी सोन राग नाही ना तुम्ही म्हणा बोलेल ना बाकीने बाया ज्या गावण्यात बिचारे तिथे पक्क माहिती नाही माय खरं हो माय पलो लिहायला पाहिजे बाकीने बाया मरी माय खाऊ आमनास किडा पाडा सत्यानाश होय डोक्यावर पदर घेतला पाहिजे बहिणी सांगायला भरपूर आहे पण तुम्ही माझ्या धर्माच्या हात म्हणून सांगा वाटतं आमच्या संतांची शिकवण आहे बुडत हे जण ना देख वेडोडा येतो कळवडा म्हणून या नाही का तुम्ही माझ्या धर्माच्या हात म्हणून तुम्हाला बोलावं लागतंय हो आणि खास करीश नाही तुम्ही काना देश नाहीत म्हणजे मी तुम्हाला भाऊ आहे तुम्हाला पोरे आहे मी नाही बोला कोण बोलीन तुमले बरोबर आहे का नाही जडे चुकाऱ्या ना तडे हक्कातीन बोललेस मी कारण तुम्ही म्हणे माया बहिणी येतील दुसरं कोण बोलीन का असं दुसरं बोलीन त्यांना मुसळ फोट टाकसो मी मग कोणी काय हिंमत म्हणा घर माहीन बोट घाल जायचो उपाडी दिसू द्याले हा पण मी हक्काच आहे म्हणून तुम्हाला बोलतोय बरोबर आहे ना मयूर बाबा पदर लिहिले जावा बहिणी सोन काय ना पदराची ताकद सांगू का तुम्हाला तुम्ही घर म्हणे साड्या कितला नाही राहतेस तुम्हाला हिशोब समजायला पाहिजे म्हणेशीन सोपं करीन सांगस लगीन माने असा साडी तुम्ही 600 रुपयाने 600 रुपयाची साडी आहे सहावार साडी 600 रुपयाची साडी सहावार साडी 600 रुपयाला मीटर कितीला पडलं हो कितीला पडलं माय हो 100 रुपयानं मीटर बरोबर आहे ना पदर कितला मीटर ना रास 1 मीटर ना म्हणजे तो पदर कितला ना पडणार आपले 100 रुपयाना 100 रुपयाना पदर आहे पण तो जर डोक्यावर राहिना ना असा टोपीवाला बाबा आहे ना तुमना बापनी करोड रुपयानी इज्जत वाढाय टाकतं कुठे ना माहेरी राही पूर्ण अरे काय माय बापनं वयन शेबू पदर सुद्धा पडू देत नाही 100 रुपयाचा पदर आहे पण तुमच्या बापाची करोड रुपयाची इज्जत वाढवतो म्हणून डोक्यावर पदर घेतला पाहिजे हो अजून प्रमाण म्हणून सांगस आपला खानदेशनी पोरगी राष्ट्रपती होईगी माय कोण प्रतिभाताई पाटील खानदेशनी पोर राष्ट्रपती होईगी पण एखादा फोटो देखाडा बिगर पदर ना शे का बहिणी सोन एक बी फोटो पदर बिगर ना नाही शे राष्ट्रपती होईगी मन माय तरी पदर पडू देना नाही आणि मन बहीण बचत गटनी मिटिंगले जास नी पलो तिरपा खोचिलेस ओ काकू ओ संगो काकू पदरले ओ बहीण तू अजून खिचडी वाट राही ओ काकू
हा? बचत गटनी मिटिंगला जात पदर तिरपा कोचिलेत येडी अक्का मस्त पदरले लग्नात माझा ते 10-12 हजाराने साड्या नेसतील काय काय बाया पैसा आला बाहेर आहे ना 15-20 हजाराने साडीलेस 15-20 हजाराने साडीलेस पलो तिरपा कोचिलेस आणि 75 पडक गुंडाईन फिरज येडी म्हणजे आता थंडी आता बरोबर आहे बा आता थंडीमुळे बरोबर आहे उन्हाळा मापी 10 हजाराने गरीबनी बाई सुद्धा 2 हजाराने साडी नेस 2 हजाराने साडी नेस आणि पोलो तिरपा कोस 75 पडक गुंडायले येडी नाही ते काय तेवढं बरं आहे चंदनपुरी माताच्या बाया नाही ते हा डोक्यावर पदर घेतला पाहिजे माया हो जर माझा जगाचा मालक पदर घेत असेल तर ह्या गोष्टी आपल्याला उदाहरण म्हणून आहे आपल्याला शिकायला भेटतं याच्यातून हो पदर लिहिलो पण पदर लिहामुळे ना असा जीव करस ना जीबाईनं पदर लिहिला ना असं वाटत बापरे बाप नांदुरी गण्णी देवीजी राहिनी बा असं वाटस हा पदरवाली बाईल देखा ना दादा असं वाटस ना गण्णी मालकीनं जी राहिनी भाऊ आणि बिगर पदरनी बाईल देखा का मला असं वाटस हो बापरे दिनले चुरेड कधी बेर राहिनी रे हा भयान फरक पडस हो आपण साडी ते बरं आहे साडीनं बरं आहे आपण एक ते नवीनच वस्त्र येले आपल्याकडे ना आता घुशी राही ना ते कोपरे अजून माझगाव मा नाही ते प्लॉटीस मा घुसेले अजून ते नवीन एक वस्त्र येले कोणतं बहिणी सोन कोणतं गाऊन त्याला ते म्हणा असा जीव करस ना दुकान मा जाईन सुद्धा चाकू घाली माट टाकू असा जीव करा ना त्या गाऊनले नाही मी मारी टाकतो राव देवा ना त्याला एखाद दिन काय घुशी जायले वारं काही सुधरत नाही माले काय त्या गाऊन मा अरे साडी नेसून जेवढी बाई सुंदर दिसते तेवढी त्या गाऊन पाहून दिसत बाबा अजिबात नाही हो साडीनी बाई जेवढी सुंदर दिकस गाऊनवर दिकत नाही गाऊन घालेल बाई कशी दिकस माहितीये का आपण त्या बाजरीवर ना चिडा उडाल नाही लाकडे काढ देतस मजा नाही दिकतीस हो हाते का माप मारास नाही फिटिंग मारास काढून तोडून सत्यानाच राहतो मजा नाही दिकतीस बहिणी नका घालत जाऊ त्या गाऊन मस्त साड्या नेसा वजन मारायचा हो सोनचिडी सोन हो गाऊनवाल्या बहिणी सोन आणि गाऊन जर घाला सवय पडीत जायले ना गाऊन घाला सवय पड झाले आपला गाऊन घालून गरमात पडावा ना आपला रूम बाहेर निघाणं नाही कारण तुम्ही मजा नाही दिसते जगाला कच्ची मधला बॅन मर जाईना चुरेड समजेल निघा नाही बहिणी सोन बाहेर मस्त साडी नेसो पहिल्या बायात ना 9वार साडी नेसायच्या 6वार साडी पण चांगली नेसलं पाहिजे पण डोक्यावरचा पदर पडला नाही पाहिजे ही आपली धर्माची संस्कृती आहे हो कमीत कमी ना सासराला देखील जेटले देखील तरी पदर लिहिलो डिकरा कोकरास ना ठीक शे बा मोठला शेत कोणतरी टोपीवाला असले देखील तरी पदर लिहिलो हो त्यामुळे आपला मायबापनी इज्जत वाढस आपला सासू सासरानी इज्जत वाढत पहिल्या बाई इथल्या मर्यादा मारायत ना समोर जर कोण गावना माणूस आहे ना माय आपला सासरा लागत जेट लागत किंवा आपला ते मोठा आहे सुनबाई वैके बी नाही कोण आहे काय तरी मोठा माणूस राहिना ना वावर माय जरी येणार तरी असं तोंड तिरप करीन उभी राह त्या माणूसला निघी जाऊ दे आणि मग मन माय रस्ता काढे बरोबर आहे ना माया हो बरोबर आहे ना हो वैयक नाही पायक नाही कोणतरी माणूस राहणार मर्यादा ठेवली पडेल तो निघी जाय तो मन माय जाय आता कसं काय वातावरण आहे कोण येण काय जाऊ द्या हो आता ते मन बहीण सगळा सासरानं बी छातीनं बिल्ल मोठ टाकाल करस आतेनं वातावरणच बोगस आहे महाराज आणि गोष्ट अशी आहे ना आपण त्या बहिणीशी करते ना अपेक्षा ठरवून आपण सुद्धा तेवढा खरा उतरायला पाहिजे मयूर बाबा खरं आहे का नाही नामदेव बाबा काय मत आहे तुमचं तुमले त्या आयराने आखी समजस आपण सुद्धा तेवढी मर्यादा पाडायला पाहिजे पहिला या दोतरवाला बाबा बसलेत ना या सुनबाईना समोर बायको संगे सुद्धा बोलायला घाबरेत नको आपला जर तोल घ्या सुनबाई काय विचार करी मन सासराल काय सुमारा नाही माय बोला ना म्हणजे पहिला सासरा एवढी मर्यादा ठेवत सगळी बायकोन संगे सुद्धा बोलायला घाबरेत म्हणजे बायको जवळजवळ सगळीच रास पण बायकोन संगे बोलायला सुद्धा घाबरेत एवढी मर्यादा होती हो सुनबाई काय विचार करीन भो पहिला सासरा आणि आत्याना सासरा त्या सुनबाईंसमोर इथलची चड्डी घालीन घरमा फिरतो ओ भाऊ अरे तू मोठी चड्डी घाल रे ओ म्हणा काका ओ भाऊ तू इथलची चड्डीवर फिरची ती बहीण कशाला पदरली रे ओ आई बा काय दांगडू घाला बो तुम्ही काय सत्यानाश करणार लावा नियम ना तुम्ही चड्ड्या तरी घाला जा अरे ओ काका हो बोलता सुशिक्षित वय जा तुम्ही पण चड्ड्या लंबल्या गाव जा अरे बावन विठ्ठल विठ्ठल भगवंताचा गावात प्रवेश करणाऱ्या हो गावात प्रवेश करण्याच्या आधी दर्जामा शिरान पहिले पायमाना चप्पल हात मालिनात म्हणा जगना मालकनी काय कर पायमाना चप्पल हात मालिनात पहिल्या बाया मायर त्यांनी जरी येत ना तरी गाव मागुसान टाइमला दर्जा मावण्यात का चप्पल काढलेत नाही हातमादर येत हो पहिल्या बायाच नाही इथला नियम होतात गाव मागुसान पहिले चप्पल हातमादर येत बाबा बरोबर आहे ना हा ते चप्पल घालाशिवाय रांतीत नाही इथलं उलट होई जायचे पहिलं काहीच राहू दिलं नाही लोकेशनी गणत बदली घे कितलं बदली घे सांगू का मला सरपंच साहेबांनी सांगितलं म्हणे महाराज गण्यम्मा कीर्तन पण जरा का दोन धडा का जाऊ द्यात म्हणे मला काय येडी आहे ना मी मला येडी सासर काय मायर काय दोन्ही सारखा येत ना मला तुम्ही जसा वाका देणार तसं पार पाडास मी मला काय घेणं देणं पहिलं काहीच राहिना नाही पहिले इथला नियम होता ना
नवरा बायकोनी भांडण जरी विजाय, नवरा जर सुटी पण वाय लवकर रांधी ठेव, मी वावर माहितीत लाग मा तेवढा 1 तास मा मन माय रांधी ठे, आणि नवरा येतात जेवण करतात झोपेन खाटगादी बी टाकी ठे. बरोबर आहे ना माडी? एवढा तराडा होता पहिल्या बाईसले. हाको राग जर दरी बट हाको येईन हाको गो माली त्यांना रांधी ठेवते माय, आणि रांधी ठेव म्हणजे लगेच खाटगादी टाकी ठे, खाताच पुढी नाव. इथला तराडा होता पहिल्या बाईसले. आतेल्या बहिणीसले आता इथलं परिवर्तन होई ना. मन बहीण आरताली का ना उपास धरलेच गेली माझ्या पेत फिरस नाव भाऊ पोरसले झोका देस. ओ आपा हो सोनचिड बठ्ठा नियमना सत्यानाश करणार लावत रे तुम्ही. बाकी ना ते रोज संध्याकाळी कांदा टमाटा कापी देतं खिचडीले. जवळजवळ 95% तीच परिस्थिती आहे बा प्रत्येकनी. फक्त बाकीना हुशार आहेत ना, दरवाजा लाईन कापतात सापडतात नाही. बाकीना बोया बाया दरवाजा उघडा राहायचा तर मित्र गर्दी करले येतात, इथलाच फरक आहे. पण कापी ते बटा राहणार कांदा टमाटा अवघड राव. पहिलं काहीच राहिलं नाही. मी नुसतं जुनं सांगस ना तरी आपलं कीर्तन होई जात बाबा. नुसतं जुनं सांगा तरी कीर्तन होई जात. काहीच राहिलं नाही पहिलं. बरोबर आहे की पहिल्या बाया गावमा घुसान पहिल्या हात पाय म्हणा चप्पल हात मादरले आहेत. इथला नियम होतात. हो हा ते चप्पल घालाशिवाय राहत तिथनं. एक बाईना माल फोन म्हणे रविकिरण महाराज म्हणलं काय तुम्ही लई नियम सांगतात म्हणले हिंदू धर्माचे. म्हणलं झालं काय ताई? म्हणले त्या पहिल्या बाया एवढी नियमात वागत होत्या, ते अशिक्षित होत्या. काही हार आहे मारण आहे रे इथला जीव थोडी सांगितलं ना त्यांना बुकिर नाही बट्ट चौनच करत तू म्हणून बलायले तिने ती इज्जत लिहत बसले मन दादा ओ भाऊ बसले रे वय राहणार धंदा होऊ दे रे भाऊ कपी राहणार म्हणा माल कपू दे रे ओ मन सोलचिड. खरं तर मयूर बाबा संतू बाबा हे जे वातावरण आहे ना मला हे वातावरण बघून आनंद वाटतो. मी सहज जरी बोलतो ना बाबा तरीही आमचे कानादेशातले लोक हसतात आणि मला हाही आवडत ना की हसत राहावं माणूसने. हो जसं मी चंदू बाबांची स्तुती केली मयूर बाबा की मला बघितल्याच्या नंतर पहिला परिचय आमचा पण बघितल्याच्या नंतर स्माईल दिली म्हणजे कुठंतरी असं वाटतं की यार हृदयापासून माणूस चांगला आहे. कारण थोडं हसलं तर माणूस फ्रेश होतो समोरचाही. आणि थोडा हसी देव बाबासने हसं मला थोडं असं वाटणं बट आपल्यासारखा साधा बोया लोकेश आपल्यासारखा लोकेश असं वाटच नाही का. जसं आता तुम्ही हशी राहणार ना मन विचित लाग राह ना सहज बोल राहणार तरी हशी राहणार. कसं आहे ना कोरत राहून शेंगा सापडत राहणार ना ते शिरा करायला चित लागस. असं कोरता शेंगा सापडायला पाहिजे मग सरा करायला चित लागस. बोट वावर फिरेनी मुठभर शेंगा ओ मना बापरे उलगेल वावर मा बशी गई तू रे आप्पा बोट वावर फिरेन मुठभर शेंगा. हो लोक असे पाहिजे हो सहज बोलणं तरी अशी राहणार पुरं चित लाग राहणं म्हण. हो आणि तुमले गॅरंटी तीन सांगस. हो तरुण भावांना तर सांगणंच आहे पण खास करी म्हातारा बाबाचे सांगस. मना कीर्तन जरी मधमा काही द्वेष नाही होईल ना तुम्हाला मनमा काय किंतु परंतु नाही ठेवून मनाबद्दल दिल खोलीन जरा हशिली ना मायच्यान सांगस. म्हातारा बाबासले 6 महिना तुमल्या ॲटी किंवा आपली गॅरंटी. बाकी ना बाबा म्हणतील मग 6 महिन्यानंतर काय करा मला 50 दी टाका मला बोलायला जग नाही मग पैसाच निकडे काय जगा ना पैसा कमायले माणूस पैसा काय भूषण दायरा खरंच लई दिलदार लोक येत राहतो तुम्ही परिसरातले 1 नंबर कामशे. हो या मग तुमले बी आनंद आहे माल बी आनंद आहे. विठ्ठल विठ्ठल माझ्या जगाच्या मालकानं गावात प्रवेश केला. चोखोबाच्या दारावर थाप टाकली. आवाज दिला का वहिनी अगं दरवाजा उघड ना. चोखोबाच्या पत्नीनं दरवाजा उघडला. सोयराबाईनं बघितलं तर माझी ननंदबाई आपण ती खरी ननंदबाई होती का. माझा विटेवरचा मालक भक्ताची भक्ती बघून जर माझ्या नामचिंतनात एवढा मग्न होत असेल तर मी काय कामाचा. विटेवरच्या मालकानं विटेवरनं उडी मारली आणि चोखोबाच्या गावात आलेला. चोखोबाच्या दारात जाऊन दरवाजावर थाप टाकली. हाक मारली. वहिनी उघडा दार. हाक मारी. हो घरात प्रवेश केला. महाराज चोखोबाच्या पत्नीचं बाळंतपण केलं. किती दिवस हो किती दिवस चोखोबाच्या घरात भगवंत कामधंदा करत होते. किती दिवस महिनामा फक्त 2 दिन कमी. एवढी सेवा चोखोबाच्या पत्नीचं बाळंतपण करतोय. मला इथं प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. कशा देवाला शरण जायला तुकोबाराय सांगतात ऐका. चोखोबाच्या बायकोचं बाळंतपण माझा जगाचा मालक करतोय. आता इथं क्वेश्चन आहे जर स्त्रिया रजस्वला स्त्री असेल तर तिला कमीत कमी 4 दिवस मंदिरात प्रवेश नाही या. बरोबर आहे ना माया. रजस्वला स्त्री असेल तर तिला 4 दिवस मंदिरात प्रवेश नाही या. खरं तर आपण भगवंताला विराजमान केल्याच्या नंतर प्राण प्रतिष्ठा केली म्हणून प्राण आहे त्याच्यामध्ये आपले भाव आहे. पण नास्तिकाच्या नजरेनं जर बघितलं दगडाची मूर्ती आहे त्या दगडाच्या मूर्तीच्या समोर जायला रजस्वला स्त्रीला 4 दिवस प्रवेश नाही मंदिरामध्ये. दगडाच्या मूर्ती समोर 4 दिवस प्रवेश नाही या. पण किती उदार अंतकरणाचा आहे माझा जगाचा मालक की भक्ताच्या बायकोचं भाडणपण करतो. किती उदार अंतकरणाचा आहे. इतक्या उदार अंतकरणाचा माझा जगाचा मालक आहे. म्हणून तर तुकोबाराय सांगतात की भैया अशा देवाला शरण जा. अशा देवाला शरण जा की तो भक्ताच्यासाठी किती खालच्या